नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग, सुप्रभात. मॉर्निंग झालेली आहे. आता तू काय कर, असा मोबाईल घेऊन जा आणि सगळ्यांना आजी आजोबांचं घर दाखव. ओके ओके हां. आता तुम्हाला शावी आजी आजोबांचं घर दाखवणार आहे. हां, तर तुम्ही सगळ्यांनी बघा आजी आजोबांचं घर सगळं दाखवायचं. हां हां ओके डन. हां तरी घे, दाखव सगळं, दाखव. असं वर कर, असं. हां दाखव सगळं. हां जा किचनचा दाखव, किचन दाखव. जा वर कर, असं वर पकड. आता बिल्ड आमच्या इथे मेडिकल सगळं वरती पकड, अगं वर पकड बाबड्या. तू सांग. नाश्ता कर जा. डॅडाकडे नाश्ता कर. दाखव ना सगळं व्यवस्थित दाखव. रूम मध्ये जा. हा आता किचन मध्ये मग आजीचं किचन दाखव. झालं कंटाळा. गार्डन मध्ये जायचं. लवकर नाही उठले. पाणी झालं, ब्रश झाला तेवढ्यासाठी. जाऊया तर मी बाथरूमला जातो, वॉशरूमला जातो. कुठे चालली तू? कुठे चालली? नानांसोबत चालली? मग जो करायला चालली? कुठे? गार्डनला? होय का? हा, आणि तू आणि कोण? तू आणि कोण? हा, ओ माय गॉड. आजी? आणि आजी नाही? आजी नाही, तुम्ही दोघं जा ना. बरं जा, जुजू कोरडी. हा बरं, जुजू करून येशील ना? लवकर ये जुजू करून. मम्मा नाही, मम्मा नाही येणार आहे. बाय. ओके ओके, समजलं आम्हाला तुमची भाषा. बाबा गार्डनला, नाना. हा, गार्डन. चप्पल नाही घालत तू? घातली? गेले. व्हिडिओ करा तिची. बघू शकता तुम्ही बाबा शावीसोबत कसे खेळतात बघा. तिला जो करतायत. तिच्यासोबत त्यांना खेळायला खूप आवडतं आणि तिला झोपाळ्यावरती बसवणं, सगळ्या गोष्टी त्यांना आवडतात तिच्यासोबत. ती ज्या वेळेस इकडे येते त्यावेळेस मॉर्निंगला सकाळी उठल्यानंतर तिला ते घेऊन जातात आणि दोघेजण बघताय मस्त खेळत आहेत दोघे पण. बाबा पण लहानपण जगतायत शावीसोबत. सो खूप एन्जॉय करतात आणि शावी आली की त्यांना खूप आनंद, एक वेगळाच आनंद असतो त्यांच्या चेहऱ्यावरती. आणि तिला पूर्णपणे गार्डन फिरवतात, तिच्यासोबत खेळतात, मजा मस्ती करतात. सो शावीचं आणि त्यांचं एक अतूटच वेगळंच नातं आहे. ती उभी राहते, असू दे नाही, ते बरोबर तिला बसवतात. ठीक आहे. तिला पण मजा येते. त्यांची पण एक्सरसाइज होते. 4, 5, 6.
5 5 अगं तू स्टडी करते ना, स्टडी करते ना. हा बाप्पा करते, मग स्टडी पण कर ना, स्टडी कर. हा कर स्टडी, बाबा शिकवतात बघ तुला. लाईटर कुणाचं आहे? Happy birthday to you. Happy birthday dear Durga. Happy birthday to you. May God bless you. May God bless you. बड्डे सेलिब्रेशन झालं आणि पाऊस खूप मुंबईला पडत असल्यामुळे ट्रेन बंद होत्या आणि खूप ट्रेन बंद असल्यामुळे खूप पब्लिक जमा झालेला. आणि याच्यातून आम्ही गर्दीतून एकच ट्रेन होती ज्याच्यातून आम्ही शावीला घेऊन गेलो. पोहोचलो, सगळेजण आलेले घरी तिथे, पूर्ण फॅमिली आमची आलेली. आणि आज आमचा होता गेट टुगेदर. सो गेल्या श्रावीनी फ्रेशन अप झाल्यानंतर श्रावी काकासोबत मस्त डान्स करत होती, सगळे बघत होते. श्रावीसोबत मजा मस्ती चालू होती. गिफ्ट थँक्यू. फोटो काढून ना, आईचा फोटो घेऊन ना जरा सगळ्यांनी फोटो काढायचा. पितृ म्हणजे अविश्वास. हिला बघितलं की जास्त. तो आता आहे आमच्या फॅमिलीचा गेट टुगेदर. सो हा माझा वाचा विघ्नेश, हा माझा पुतण्या प्रणय, हे आमचे भाऊजी. पिल्लू हाय, ही माझी भाची आहे रोस्टेस, रोशनी सोनगरे. हिला तर ओळखतात तुम्ही. या त्या माझा भाऊ. कुणी शिकवलं? दादाने शिकवलं ना? प्रतीक दादानी शिकवलं ना तुला? आता आम्ही केक कटिंग करणार आहोत आणि हा आहे आमचा केक. यो बघताय माझे दोन भाचे आणि भाचा आणि भाची, भाऊ सगळे इथे रेडी आहेत. भाऊजी, अरे दोन भाऊजी कुठे गेले? माझी पावडर लावून आलेली आहे. ये चल लवकर लवकर जा ना तू. हा हे थांब थांब, दे दोघां, हे ते दोघांना येऊ दे. काय बोलतेय, तुझा आता नवरा तयार व्हायला गेलेला आहे. होय का? मोठे भाऊजी इकडे आहेत. पण हा इकडे हे काय भाऊजी इकडे आहेत. ते काय होते, माझ्या नवऱ्याला मोठे भाऊजी तयार करायला गेलेले. भाऊजी काय बोलायला, सगळे आता एकत्र आलेत, कुटुंब आपला एकत्र आलाय. आज दोन्ही मिळून आम्हाला पण आनंद. दोन मेवणे एकत्र आलेत. आम्ही दोन मेवणे. तिला केक कापायचा. अरे वा, रेडी. अगदी वाट बघते कधी माझ्यासारखी. श्याम इकडे बघा, तुमचा फोटो काढतो. हे सगळ्यांनी बघा इकडे. ए दीदीने खांद्यावर कसं हात टाकलं, तसं खांद्यावर टाका. अहो वरती या. काय बोलायचं, चालू आहे, शूटिंग चालू आहे.
हा दिसतंय सगळं दिसतंय. 3, 2, 1 ए थांबा ए उभी राहा. सो आज आम्ही एकत्र आलो आहे फॅमिली गेट टुगेदर आणि हा माझा आहे भाचा जो बाहेर असतो आणि आज फॅमिली गेट टुगेदर मला येतो. विघ्नेश काय सांगशील आज सगळे एकत्र आलेत? छान वाटलं सर्व एक साथ भेटले गेट टुगेदर आहे. हा आणि आजीची नवमी पण आहे. ओके तो चांगलं वाटतं सर्व. सुपर. प्रणय काय बोलशील? चांगलं वाटतं सगळे एकत्र आले. एकत्र. वहिनी छान वाटतंय. छान. प्रीती मला खूप मजा येते आत्याकडे येऊन. मस्त. एन्जॉय करा असं वाटतं. अजून गाणं वगैरे ताईकडे मी फर्स्ट टाइमच आली आहे. सो खूप असं अजून काय मजा करणार आहोत आम्ही. एक्साइटेड आहोत आणि असं प्लॅनिंग चालू आहे अजून मजा करू. ओके. आत्या कसं सगळं एकत्र आलं काय वाटतंय? मजा येत? बरं वाटतं. माझी मोठी बहीण शोभाताई. हा ताई. हा माझे भाऊ बहीण सगळे एकत्र आले मला खूप छान वाटलं आणि माझे सासूचं आज नवमे आहेत तर मला अजूनच छान वाटलं आले ते सगळे. ही बघा हिला तर मला तर ओळखतात. चांगलंच वाटतंय तुम्हाला माहिती आहे. मी पहिल्यापासून डरच आहे. आणि ही आमची एअर हॉस्टेस भाची. भाजी काय बोलशील? खूप मला असं वाटतं आपण तर 2-3 वर्षांनी भेटतोय सगळेजण. 2-3 नाही 4-5 वर्षांनंतर असं वाटतं भेटतंय. बट मला खूप चांगलं वाटलं सर्व एक साथ आले. 2022 ला भेटलो होतो लॉकडाऊन मध्ये. हा तिला विचार तुला विचारतो तू सांग. हा बोल. आणि अजून फोन करूया. टाइम आहे आता अजून तर अभी तो पार्टी सुरू हुई है. ए भाऊजी बस खूप मस्त वाटते. आज माझ्या आईच्या नवम्या पण होत्या आणि त्या निमित्ताने तुम्ही सगळे आले. मेवण्या आणखी परत हे आले भाऊजाई आहेत. माझी भाऊजे म्हणजे बायकोची भाऊजे ते सगळे आले त्याच्यामुळे बरं वाटते. दादा मला तर आज खूप भरपूर आनंद झालेला आहे. कारण बहिणी आहेत बरोबर. प्लस मला मेन म्हणजे पॉइंट माझ्या आईंचं आज नवमी आहे त्याच्यामुळे खूप आनंद झालेला आहे. आणि मेन म्हणजे पॉइंट म्हणजे सर्व एकत्र आहोत आपण आणि त्याच्यातच सर्व म्हणजे कसं असं केलं सर्वांनी असंच राहावं हे माझी देवापर प्रार्थना आहे. बाकी काही नाही. एक नंबर बोलायचा पण आईच्या ओके, नवमीसाठी धन्यवाद. तो शावी तू काय सांगशील? मजा येते? छान. ओके सो धन्यवाद सगळ्यांचे. भाजीला बोलायचं आहे. हा मामा तुला कसं वाटतंय? पहिली तर गोष्ट मी खूप खुश आहे कारण की ज्या वेळेस माझे भाचवंड ही सगळी काही जी आता दिसत आहे भरभक्कम हे भरभक्कम करताना त्यांचा जेवढा आई वडिलांचा हात आहे तेवढाच आमचा मामांचा देखील हात आहे. आम्ही यांना अंगा खांद्यावरती खेळवलेली आहे, मारलेली आहे, मजा मस्ती केलेली आहे. सो मी खूप प्राऊड फील करतो की माझा मोठा भाचा आहे, माझी भाची आहे. मला असं वाटतं खूप वर्षाने आम्ही एकत्र आलोय. माझा पुतण्या देखील आहे. पूर्ण कुटुंब आम्ही एकत्र आलोय. खूप धमाल मस्त असते. यावेळेस भाच्याला आणि भाचीला गणपतीला यायला नाही जमलं आमच्या मोठ्या ताईला पण त्या निमित्ताने आज आम्ही डोंबिवलीला आलोय आणि सगळेजण भेटलोय, मजा मस्ती करतोय. आणि 2 ह्यांचे मामा आहोत. हा मोठा मामा आणि मी छोटा मामा. पण आमच्यामध्ये जो बॉन्ड आहे तो एक वेगळाच बॉन्ड आहे. आम्ही फ्रेंडशिप मध्ये राहतो. तो आमचा बॉन्ड एक वेगळाच आहे. मजा मस्ती करतो आम्ही, धमाल तुम्ही करतो. आणि आम्ही नशिबवान यासाठी आहोत की आमच्या बहिणी आमच्या सोबत आहेत. सगळ्यात महत्वाची आणि मेन म्हणजे आमचे भाऊजी पण आमच्या बरोबर असतात. त्याच्यामुळे आम्हाला काही टेन्शन नाही. कारण आमचे हे आणि एक नंबर इकडे 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 हे मेन म्हणजे इकडे कसं आमच्यामध्ये मिळून असतं मस्त इकडे माझ्या बरोबर. आणि बघा इकडे हे आमचे मोठे भाऊजी हे इकडे हे आमचे मोठे भाऊजी हे मिळून अजून आणखी एन्जॉय करायला मजा वाटते. आमच्या फॅमिलीला एकत्र ठेवण्याचं कारण म्हणजे आमचे मोठे भाऊजी आहेत. त्यांनी त्या सगळ्या गोष्टींना सगळ्यांना एकत्र ठेवण्याचा प्रयत्न नेहमीच करतात. त्यांच्यामुळे आज आम्ही आहोत. आणि छोटे भाऊजी हे छोटे भाऊजी म्हणजे सर्वांना सांभाळून घेतात. काय असेल तर कोण बोलला तरी राग घेत नाही. ते मनामध्ये त्यांना माहिती आहे की मजाक मस्ती आमच्यामध्ये भरपूर चालते. सो मजा असते मस्ती. सो पुढच्या हा आमचा ब्लॉग पूर्ण बघा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा.
गाणी नाही लावली तू कुठे लावली आहे? सो आम्ही पोचल्यानंतर खूप मजा मस्ती केली, केक कटिंग केली, गप्पा मारल्या, प्रत्येकजण उठून शेअर करत होता काही गोष्टी, एन्जॉयमेंट खूप धमाल आली आणि पूर्ण कुटुंब एकत्र आल्यानंतर एक वेगळीच मजा असते आणि ती मजा मला करायला मिळाली. सो धन्यवाद, तुम्ही हा ब्लॉग बघितलात. तुम्हाला जर आमचं गेट टुगेदर आवडलं असेल, आमची फॅमिली आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, आमच्या चॅनलला शेअर करा आणि सबस्क्राईब देखील नक्की करा. खूप खूप धन्यवाद. थँक्यू.